नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। काटरंग बुद्ध विहारात महिला उपासिका प्रशिक्षण शिबिराचे 8वे पुष्प संपन्न। भारतीय बौद्ध महासभा खोपोली शहर अंतर्गत विभागीय शाखा भानवज मोंगलवाडी काटरंग यांच्या वतीने आयोजित 10 दिवसीय महिला उपासिका प्रशिक्षण शिबिराचे 8वे पुष्प सोमवार दिनांक 15 रोजी काटरंग येथील बुद्ध विहारात धम्ममय वातावरणात उत्साहात पार पडले। हे शिबिर दिनांक 9 ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला दुपारी 3 वाजता सुरुवात होऊन सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व बौद्ध संस्कार विधी संपन्न करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतलताई भालेराव यांनी केले। त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। या प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका महिला कमिटीच्या कोषाध्यक्षा व केंद्रीय शिक्षिका अश्विनी खंडागळे यांनी मार्गदर्शन केलं। त्यांनी 22 प्रतिज्ञांचे महत्त्व या विषयावर साध्या व प्रभावी भाषेत विचार मांडले। तसेच बाबासाहेबांचे महिलांसाठी संदेश या विषयावर बोलताना महिलांनी पुढे येऊन धम्मकार्यांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, पुरुषांप्रमाणे संघटन उभारून समाजहिताचे कार्य करावे आणि समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा आशयाचे मार्गदर्शन केले। शीतलताई भालेराव यांनी आभार प्रदर्शन करून सरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमास ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक व बौद्धाचार्य ज्ञानेश्वर गायकवाड, केंद्रीय शिक्षिका निविदाताई माने, भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका शाखेचे सरचिटणीस संतोष खंडागळे, काटरंग विभाग शाखा अध्यक्ष भाऊसाहेब पोळ, कोषाध्यक्ष श्याम करडक, महेंद्र शिर्के, तसेच भीमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा निवेदिताताई माने, सरचिटणीस गौतमीताई पोळ, नीलमताई गायकवाड, उषाताई करडक, शीतलताई भालेराव, अरुणाताई वाघमारे, शीलाताई मेश्राम, पुष्पाताई डोंगरे, बाल उपासक प्रशिक डोंगरे आदी मान्यवर व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, खोपोली। अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। धन्यवाद। जुन्या वाटेकडे जाऊन आपला विनाश करून घेऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला त्या 22 प्रतिज्ञा दिल्या। डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा देतानाही विचार केला की फक्त पंचशील घेऊन कुठलाही माणूस देववाद ब्राह्मणवाद सोडत नाही। त्यासाठी त्याला कडू औषध म्हणून या 22 प्रतिज्ञा दिल्या पाहिजे। म्हणून या 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिल्या। या 22 प्रतिज्ञा देताना डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला 3 टप्प्यामध्ये या 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या सर्वांना हिंदू धर्माच्या देवदेवतांना पूजा नवस त्यांना नाकारण्याचं सांगितलं आहे। नंतर हिंदू बौद्ध धर्मात सर्वात अग्रेसर असणारे जे पंचशील आहे त्याला डॉक्टर बाबासाहेबांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये घेतले आहे। आणि तिसऱ्या